2 दिवस पूर परिस्थिती झाली होती, कारण की पाऊसही खूपच होता आणि आम्ही 2 दिवस घरामध्ये बसून खूपच बोर झालेलो. आणि आज आम्ही फायनली घराच्या बाहेर जायला निघालो, कारण की आमचा येण्या-जाण्याचा रस्ताच बंद होता. तुम्ही बघू शकता येण्या-जाण्याच्या रस्त्यामध्ये केवढं पाणी आहे. आणि आता पाऊस थांबलेला आहे, पण अजूनही ढोपराच्या वरती पाणी होतं आणि पाण्यामधून खूप वेगवेगळ्या प्रकारचा कचराही वाहून आला होता. आणि आमचे पिण्याचे पाणी संपलं होतं, तर आम्हाला पिण्याचं पाणी आणायला जायचं होतं, कारण की आमचा फिल्टर झाला होता खराब. आणि पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे आपण कोणतंही पाणी पिऊ शकत नाही, कारण की लगेच आजारी पडू. त्यासाठी आम्ही पिण्याचं पाणी आणण्यासाठी गेलो आणि आम्हाला द्यायचं होतं सलूनमध्ये जो कामाला आहे त्याचा डब्बाही द्यायचा होता. तर आम्ही सगळ्यात पहिला त्याचा डब्बा द्यायला गेलो आणि तुम्ही बघू शकता अजूनही रस्त्यावर पाणी नाही आहे. थोडं थोडं प्रमाणात होतं, पण रस्त्याच्या आजूबाजूला पाणी तर खूपच होतं आणि जिथे जिथे पाणी साचलं आहे तिथून आम्हाला हळूहळू जावं लागत होतं, कारण की समजत नव्हतं की खड्डे कुठे आहेत आणि पटकन खड्ड्यामध्ये गाडी जात होती. आज तर म्हशी पण फिरायला निघाल्या होत्या आणि ते तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर खूपच पाणी होतं. खूप जणांच्या गाड्या बंद पडत होत्या, त्या हाताने ढकलून ढकलून असे पुढे घेऊन जात होते. आणि हे साचलेलं पाणी आहे, या पाण्याचा पुरेपूर फायदा कसा करून घ्यायचा हे माणसाकडूनच शिकावं, कारण की या पाण्यामध्ये कोणकोण तर गाड्या पण धुवत होते. आणि अशा प्रकारे आता वातावरण झालं होतं पावसाचं आणि बारीक बारीक शिंतोडे अशा अंगावरती पडू लागले होते आणि या पावसाचा आनंद आम्ही घेत घेत फिरत होतो. थंडीही खूप वाजत होती आणि वातावरणही खूप छान झालं होतं. त्यानंतर आम्ही अजून पुढे गेलो आणि आम्हाला बघायचं होतं की काल खूप ठिकाणी पाणी भरलं होतं आणि या ठिकाणी बघा, काल पुलाच्या वरती पूर्ण पाणी होतं आणि कचराही खूप वाहून आला होता आणि या ठिकाणी पण पूर्ण गाड्या बुडल्या होत्या. आज पाणी जरा कमी आहे. त्यानंतर आम्ही गेलो समोसे खायला गरम गरम. यांनी घेतला समोसा आणि मी घेतली दही कचोरी. ते आम्ही खाल्लं. त्यानंतर घेतली पल्पी, ते पिलं आणि त्यानंतर आम्ही आमचा भरलेला जो बाटला होता तो घेतला आणि आम्ही जायला निघालो. तर या पाण्यामध्ये आम्हाला तो उचलून घेऊन जावा लागला. त्यानंतर मी डोक्यावर घेतला. डोक्यावर सहज म्हणजे असंच मजा म्हणून मी घेतला आणि त्यानंतर आम्ही फायनली जाऊन पोचलो घरी.